श्री गणेश पुराण परशुरामाची कथा अध्याय 78 ते 83। श्री गणेशाय नमः। भृगु ऋषी सोमकांत राजाला म्हणाले, हे राजा, ब्रह्माजींनी श्री व्यासांना गणपतींच्या संकष्टी चतुर्थ्यादी व्रतांबद्दल सविस्तर माहिती सांगितली। त्यानंतर ब्रह्माजींनी श्री व्यासांना गणेश भक्तीपर अनेक कथा सांगितल्या। सर्वप्रथम त्यांनी जमदग्नी रेणुकाचे पुत्र व भगवान विष्णूंचे अंशावतार असलेले परशुराम यांची कथा सांगितली। ते म्हणाले, परशुरामांनी लहानपणी वडिलांपाशी राहूनच विद्याभ्यास केला। वेदाध्ययन झाल्यावर ते तपश्चर्येसाठी अरण्यात गेले। एके दिवशी सहस्रार्जुन आपल्या सैनिकांसमवेत मृगयेसाठी निघाले। ते श्वेतद्वीपातील वनात श्वापदांच्या मागे भटकू लागले। भटकंती करून सहस्रार्जुन खूप दमले होते आणि त्यांना प्रचंड भूक सुद्धा लागली होती। रानावनात भटकून ते मध्यान्ह समय ते जमदग्नीच्या आश्रमापाशी आले। सहस्रार्जुनांनी त्यांचे दर्शन घेतले आणि त्यांना वाकून नमस्कार केला। जमदग्नी ऋषींनी सुद्धा त्यांचे यथोचित स्वागत केले व म्हणाले, हे राजा, तुम्ही व तुमचे सैनिक थकले आहात, म्हणून तुम्ही सर्वांनी नदीवर स्नान करून या। तोपर्यंत मी भोजनाची व्यवस्था करतो। जमदग्नीच्या सांगण्यावरून सहस्रार्जुन स्नानासाठी गेले। त्या समयी हे ऋषी एवढ्या लोकांच्या भोजनाची कशी व्यवस्था करणार असा सहस्रार्जुनांना प्रश्न पडला होता। पण जमदग्नी ऋषींना ती चिंता नव्हती। जमदग्नी ऋषींच्या गोठ्यात एक कामधेनू होती। जमदग्नी ऋषी आपल्या गोठ्यात गेले आणि त्यांनी कामधेनूला वंदन केले आणि सहस्रार्जुन व त्यांच्या सैनिकांसाठी भोजन देण्याची विनंती केली। सर्वप्रथम त्या कामधेनूने ऋषींच्या आज्ञेनुसार एक विस्तीर्ण मंडप तयार केला। तसेच अनेक सेवेकरी निर्माण केले। नंतर त्या सेवेकऱ्यांनी उत्तम प्रकारचे भोजन उत्पन्न केले। मग त्या सेवेकरी मंडळींनी आसने व ताटवाट्या मांडली। ती व्यवस्था पाहून सहस्रार्जुनांना मोठे नवल वाटले। परंतु त्यावेळी प्रचंड भूक लागली असल्यामुळे काही न बोलता निमूटपणे त्या सर्वांनी यथेइच्छ भोजन केले। भोजन झाल्यानंतर जमदग्नींनी त्या सर्वांना तांबूल दिला। मग योग्यतेप्रमाणे वस्त्रालंकार देऊन त्या सर्वांचा गौरव केला। तेव्हा सहस्रार्जुनाने जमदग्नी ऋषींना विचारले, ऋषीवर्य, तुम्ही आमचे उत्तम आदरातिथ्य केलेत म्हणून मी तुमचा अत्यंत आभारी आहे। पण ही सर्व व्यवस्था तुम्ही एकट्याने कशी काय केलीत? त्यावर जमदग्नी ऋषी सहजतेने म्हणाले, राजा, माझ्या आश्रमात कामधेनू आहे। तिच्या कृपेनेच या सर्व गोष्टी साध्य झाल्या। ते रहस्य कळताच सहस्रार्जुनाच्या मनात कामधेनूची अभिलाषा निर्माण झाली। ते म्हणाले, हे ऋषीवर्य, आपण थोर तपस्वी आहात, अरण्यामध्ये राहता, मग तुम्हाला कामधेनूचा कितीसा उपयोग होतो? माझे राज्य मोठे आहे, कार्यकर्तृत्वाची व्याप्तीही मोठी आहे, मलाच तिचा जास्त उपयोग होईल, म्हणून तुम्ही कामधेनूला माझ्या स्वाधीन करा अशी माझी आज्ञा आहे। या आज्ञेचे तुम्ही पालन केले नाहीत तर मला नाईलाजाने बळजबरी करावी लागेल। जमदग्नी ऋषींना पुढील अनर्थाची कल्पना आली। ते सहस्रार्जुनाला म्हणाले, राजा, तुम्ही सज्जन आहात, निस्पृह आहात, म्हणून मी तुमचे आदरातिथ्य केले। राजाने व तत्सम अन्य कोणीही ब्राह्मणांच्या संपत्तीचे हरण करू नये, तिचे रक्षण करावे असे शास्त्र सांगते। तरीही तुम्ही कामधेनूची मागणी करत आहात। यावरून स्वार्थ प्रेरित होऊन तुम्ही कोणतेही नीच कृत्य करायला मागे पुढे पाहणार नाहीत हे माझ्या लक्षात आले आहे। अर्थात तुमचा सन्मान करून मी स्वतःवरच संकट ओढवून घेतले आहे। ते ऐकून सहस्रार्जुनाला खूप राग आला। तो सैनिकांना म्हणाला, हे सैनिकांनो, बघता काय, त्वरेने जा आणि या आश्रमाच्या गोठ्यात बांधलेल्या कामधेनूला घेऊन या। सैनिकांनी त्या कामधेनूला धरून आणले। तेव्हा ती मोठ्याने हमरू लागली। तिची अवस्था पाहून ऋषी जमदग्नींच्या डोळ्यात पाणी आले। त्यांनी तिला हात जोडले व म्हणाले, माते, तुझे रक्षण करण्यास मी असमर्थ आहे। आता तूच या दुष्टांना धडा शिकव। तेव्हा कामधेनूच्या सर्वांगातून सहस्रावधी सैनिक उत्पन्न झाले। त्यांनी सहस्रार्जुनांच्या सर्व सैनिकांना ठार मारले। जे कोणी वाचले त्यांनी पळ काढला। हे सर्व डोळ्यांदेखत घडलेले पाहून सहस्रार्जुनाला अधिकच चेव चढला। त्याने ऋषी जमदग्नींची निंदा करून त्यांचा वध केला। आपल्या पतीचा सहस्रार्जुनाने वध केलेला पाहून ऋषीपत्नी रेणुका खूप जोराने आक्रोश करू लागली। तेव्हा सहस्रार्जुनाने ऋषीपत्नी रेणुकाला देखील 21 बाण मारून जखमी केले। तेव्हा ऋषीपत्नी रेणुका यांनी सहस्रार्जुनाला शाप दिला। त्या म्हणाल्या, हे नराधमा, ज्या सहस्त्रबाहूंच्या अभिमानाने उन्मत्त होऊन तुम्ही माझे सौभाग्य हरण केलेत,
माझ्यासारख्या साध्वीवर शस्त्र चालवलेत त्या अपराधाबद्दल माझे पुत्र परशुराम तुम्हाला चांगलीच अद्दल घडवतील. माझे पुत्र तुमच्या या सहस्त्र बाहू नक्कीच तोडून टाकतील. त्यानंतर जमदग्नी ऋषींच्या आश्रमातील कामधेनू गाय अदृश्य झाली. या एका कामधेनूच्या हव्यासापोटी आपल्या हातून ब्रह्महत्या घडली व त्या ऋषीपत्नीला आपण बाणांनी जखमी केले. म्हणून सहस्त्रार्जुन खूपच व्यथित झाला. स्वतःच्या दुष्कृत्याबद्दल धिक्कार करत तो राजधानीत परतला. शोकाकुल ऋषीपत्नी रेणुका एकसारख्या रडत होत्या. त्यांना आपल्या पुत्राची तीव्रतेने आठवण येऊ लागली. त्यामुळे तपोमग्न परशुराम भानावर आले. आश्रमात काहीतरी विपरीत घडले आहे हे त्यांच्या लक्षात आले. ते त्वरेने तिथे आले. आपल्या वडिलांना मृतावस्थेत बघून आणि आईला जखमांनी तळमळताना पाहून त्यांचे हृदय विदीर्ण झाले. ते म्हणाले, हे माते, तुम्ही महान पतिव्रता व तपस्विनी आहात. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून त्रैलोक्यातील कोणीही तुमच्या वाटेल जाण्याचे धाडस करत नाही. सृष्टीला भस्म करून टाकील असे तुमचे सामर्थ्य आहे. मग सहस्त्रार्जुनांचा उन्मत्तपणा तुम्ही कसा सहन केलात? या बाणांनी तुम्ही किती असहाय्य झाला आहात. हाय रे दुर्दैवा, मी घरात नसताना माझ्या मातापित्यांवर तू ही काय वेळ आणलीस. आता मी काय करू? परशुरामाची तगमग पाहून त्यांची माता रेणुका धापा टाकत म्हणाल्या, भार्गव, जे घडायचे ते घडून गेले आहे. आता शोक करून काय उपयोग? त्या दुष्ट सहस्रार्जुनाला तुम्ही चांगलीच शिक्षा करा. त्या दुष्टाला जन्माची अद्दल घडवा. त्यांचे बाहू छेदून टाका. त्यांनी मला 21 बाण मारले, याच्या निषेधार्थ तुम्ही 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करा. मी सदैव तुमच्या पाठीशी असेन. आणि बोलता बोलता त्यांनी मान टाकली. परशुरामांना शोकावेग आवरेना. तेव्हा प्रभू दत्तात्रयांनी तिथे प्रकट होऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांच्याच सूचनेनुसार त्यांनी आपल्या मातापित्याचे दहनादी उत्तरकार्य केले. या घटनेनंतर 5व्या दिवशी एक भयंकर वाघ आश्रमात शिरला. त्याला पाहून निशस्त्र परशुराम भयभीत झाले. त्यांनी आपल्या माता रेणुकांचे स्मरण केले. त्यांची सपिंडी आदी उत्तरक्रिया व्हायची होती, म्हणून त्या पूर्णपणे प्रकट झाल्या नाहीत. जमिनीतून फक्त त्यांचे मस्तकच बाहेर आले. त्यांना पाहून वाघ निघून गेला, पण शीर तिथेच राहिले. परशुरामांनी त्या दोघांची उत्तरक्रिया केली. मग त्यांनी मातोश्रींना विचारले, परशुराम, सहस्त्रार्जुन महाबलाढ्य व पराक्रमी आहे. देवही त्यांना वचकूर असतात. तर मग मी त्यांना कशी शिक्षा करणार? मी क्षत्रियांचा संहार करावा असे तुमचे म्हणणे आहे. परंतु त्या सर्वांचे पारिपत्य करण्यासाठी आवश्यक असलेले सामर्थ्य मला कसे प्राप्त होणार? यावर तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. त्यावर रेणुका मातेने त्यांना भगवान शंकराची आराधना करायला सांगितली. परशुरामांनी कैलासावर जाऊन शिवस्तुती केली. त्यांना वस्तुस्थिती सांगून सहाय्य करण्याची विनंती केली. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, भार्गव, तुम्ही श्री गणपतींची आराधना करा. त्यांची कृपा झाल्यावर तुमचे प्रत्येक कार्य यशस्वी होईल. मी तुम्हाला गणपतींच्या षडाक्षरी मंत्राचा उपदेश देतो. या मंत्राचे विधियुक्त अनुष्ठान केल्याने ते तुमच्यावर प्रसन्न होतील. शिवजींनी परशुरामांना गणेशाय नमहा या मंत्राचा उपदेश करून आराधनेच्या संदर्भात मार्गदर्शन केले. परशुरामांनी कृष्णा नदीच्या उत्तरेकडील आमण्यात निवास केला. तेथील शांत वातावरणात एकाग्र चित्ताने व अनन्य भावाने गणेश मंत्राचा लक्ष संख्येत जप केला. तेव्हा प्रसन्न झालेल्या गणपतींनी त्यांना सगुण साकार रूपात दर्शन दिले. कार्यसिद्धीसाठी स्वतःचा परशु दिला आणि यशस्वी भव असा आशीर्वाद देऊन ते अदृश्य झाले. परशुरामांनी स्वतःच्या तपश्चर्येच्या ठिकाणी गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. ते गणपती मयुरेश्वर म्हणून विख्यात आहेत. कालांतराने त्याच स्थानी गजाननांनी कमलासूर नामक महादैत्याचा वध केला. परशुरामांचे आधीचे नाव भार्गवराम होते. श्री गणपतींनी परशु दिल्यानंतर ते परशुराम म्हणून मान्यता पावले. गणेश कृपेने त्यांना मोठे सामर्थ्य प्राप्त झाले. त्यांनी सहस्रार्जुनांना युद्धाचे आव्हान दिले. त्या युद्धात सहस्रार्जुनांचा पराभव करून भार्गवांनी त्यांचे फक्त 2 हात ठेवून बाकीचे सर्व हात छेदले. पुढील काळात जेव्हा जेव्हा क्षत्रियांचे प्राबल्य वाढले तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांचा संहार केला व मोठा यज्ञ करून संपूर्ण पृथ्वी ब्राह्मणांना दान दिली. अशा प्रकारे 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करून त्यांनी माता रेणुकांना दिलेला शब्द पाळला. श्री गणेश पुराण अध्याय 78 ते 83 समाप्त. श्री गणेश पुराणाचे मागील अध्याय पाहण्यासाठी प्लेलिस्ट चेक करणे.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.